वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याची तयारी आहे। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक होते। जरांगे आंदोलनाची तारीख यावेळी जाहीर करणार आहे। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेत आहेत। या बैठकीला राज्यभरातील मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित असतील। सातारा गॅझेट, मराठा समाजाला वाटप झालेलं कुणबी प्रमाणपत्र, बॉम्बे गॅझेट आणि मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी, आर्थिक मदत या विषयांवर जरांगे उपस्थितांशी संवाद साधतील। मराठा समाजाची बैठक ही सध्या पार पडतेय। तर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेताना पाहायला मिळत आहे। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीमध्ये ही बैठक होते। यावेळी जरांगे आज आंदोलनाची तारीख ही जाहीर करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलकांची ही बैठक होते। या बैठकीला राज्यभरातील सर्व मराठा समाजाचे प्रतिनिधी हे उपस्थित असतील। यावेळी सातारा गॅझेट, मराठा समाजाला वाटप झालेलं कुणबी प्रमाणपत्र, बॉम्बे गॅझेट, मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी तसंच आर्थिक मदत या विषयांवर जरांगे या उपस्थित असलेल्या मराठा आंदोलकांशी, मराठा समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधतील। सरकारला 8 महिन्यांचा वेळ देऊनही सरकारने सातारा गॅझेट लागू केलं नाही, त्यामुळे जरांगे आक्रमक झाले। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडे। विजय, आज मनोज जरांगे पाटील यांची ही बैठक होतीये। राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी येत आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर बघितलं अंतरवाली सराटीमध्ये आता संपूर्ण राज्यभरातून मराठा समाज जो आहे तो अंतरवाली सराटीकडे दाखल झालेला आहे। रातपासून या ठिकाणी काही समाज जो आहे तो दाखल झालेला आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 8 वेळा जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भूमिका घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। आणि अंतरवाली सराटीमध्ये उपोषण देखील केलं, त्यानंतर आझाद मैदानावरती उपोषण केलं। त्या ठिकाणी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करू असं सांगितलं। मात्र त्यानंतर जर बघितलं तर आतापर्यंत 8 महिन्यात केवळ 350 कुणबी दाखले जे आहे ते मिळालेले आहे। त्यामुळे कुठे धीम्य गतीने जे आहे ते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे। त्याचबरोबर मराठा समाजावरती जे गुन्हे दाखल झाले होते तरुणावरती, ते देखील सरकारने अद्याप माघारी घेतले नाही आणि इतर काही मागण्या आहेत त्या देखील सातारा गॅझेट असेल, हैदराबाद गॅझेट असेल, हे देखील लागू केलं नाही। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आणि आज त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक जी आहे ती राज्यभरातील प्रतिनिधीची बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये आता मनोज जरांगे पाटील नेमकी काय चर्चा करतात, अनेक प्रतिनिधी जे आहेत ते दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुढच्या आंदोलनाची भूमिका करणार आहेत। त्यामुळे आता सध्या जर बघितलं तर अंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांची मोठी गर्दी जी आहे ती होत असल्याचे पाहायला मिळते। विजय, साधारण या बैठकीला कधीपर्यंत सुरुवात होईल? नक्कीच जर बघितलं अंकिता, 11 वाजेपर्यंत ही बैठक जी आहे ती सुरुवात होऊ शकते आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची बैठक ही समाजासोबत 2 ते 2.5 तास चालणार आहे। त्या 2.5 तासानंतर मनोज जरांगे पाटील हे पुढील आपल्याला भूमिका नेमकी काय बाजवायची, पुढील भूमिकेमध्ये कधी उपोषण करायचं ही देखील तारीख सांगणार आहे। त्याचबरोबर आंदोलनाची दिशा जी आहे ती देखील ठरवणार आहेत आणि नेमकी कधी हे आंदोलन करायचं, कशा पद्धतीने करायचं या संदर्भात त्यांनी आता राज्यभरातील प्रतिनिधी या ठिकाणी बोलवलेले आहेत। त्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या देखील आतापर्यंत मान्य झालेल्या नाही। त्यामुळे आता सरकार जे आहे ते हलक्या पद्धतीने हे आंदोलन घेत असल्याचं त्यांनी आरोप केलेले होते आणि त्यामुळे आता सरकारला हे परवडणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याची भूमिका जी आहे ती देखील आता मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याची पाहायला मिळाली। त्याच अनुषंगाने आज ही बैठक बोलवली निश्चित। अंकित, विजय, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।